नमस्कार, माझ्या तुझं तुका यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. मी अश्विनी. आज आपण बनवणार आहोत अधिक मास विशेष पुरणाचे धोंडे. धोंडे जेवणाची पारंपरिक मेजवानी. या अधिक मासामध्ये जावयाचे मानपान करण्याची परंपरा आणि स्वादिष्ट धोंडे, पुरणपोळी व इतर खास पदार्थांची मेजवानी अनुभवण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा. चला तर मग बनवायला सुरुवात करूया. मी कुकरमध्ये पाणी गरम करायला ठेवलंय. तोपर्यंत आपण हरभऱ्याची डाळ धुवून घेऊया स्वच्छ. मी 1 किलो हरभऱ्याची डाळ घेतली, स्वच्छ धुवून. आता कुकरमध्ये घालूया. आपली डाळ जर घरची असेल ना तर धोंडे अजून चविष्ट लागतात. चवीनुसार मीठ घालूयात. हळद, तेल, हे सर्व मिक्स करून घेऊयात. आता आपण कुकरचं झाकण लावूयात. गॅस मोठा ठेवायचा. आठ ते 9 शिट्ट्या करून घ्यायच्या, म्हणजे डाळ छान शिजली जाते. डाळ शिजते तोपर्यंत तुम्ही जर माझ्या तुझं तुका यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. आता आपली डाळ शिजली, मस्त शिजली गेली. आता आपण एका चाळणीमध्ये काढून घेऊयात, जेणेकरून त्यातलं पाणी नितळेल. आता परत ही डाळ आपण कुकरमध्ये टाकूयात. सर्व डाळ घालून घ्यायची. कटाच्या आमटीसाठी थोडी सेपरेट ठेवली आहे. 1 किलो हरभऱ्याच्या डाळीला मी अर्धा किलो गूळ घातलाय. आता परत कुकर आपण गॅसवर ठेवूयात आणि परत एकदा मिक्स करून घेऊयात. आता गॅस चालू करूयात आपण आणि कंटिन्यू हलवत राहायचं, नाही तर खाली लागलं जाऊ शकतो. जोपर्यंत घट्ट होत नाही ना तोपर्यंत हलवत राहायचं. मस्त गूळ मिक्स होतोय. पूर्ण घट्ट होऊन द्यायचं. असं घट्ट झालं पाहिजे. पुरण आपलं रेडी झालंय. पुरण यंत्राने आपण बारीक करून घेऊयात, जेणेकरून पुरण पूर्ण मऊ होऊन जातं. असं सर्व पुरण आपण करून घेऊयात. पुरण रेडी आहे आणि माझी कणिक पण रेडी आहे. तर आपण आता धोंडे बनवून घेऊयात. लाटी घेऊन असे गोल गोल बनवायची आणि त्याची वाटी बनवायची. वाटी बनवून त्यात लागेल तितकं पुरण घालायचं आणि आपण मोदक जसं वळवून घेतो ना तसं वळवून घ्यायचं आणि परत प्रेस करायचं. पूर्ण चपट करून घ्यायचं. अशा प्रकारे करून घ्यायचं.
गोल गोल लाटी करायची आणि परत त्याची वाटी बनवायची. खूप सोपी आहे. आपल्याला जितकं बसू शकते असं वाटतं ना पुरण, तितकं घालायचं. परत सगळं सर्व साईडून जुळवून घ्यायचं. खाली दाबायचं आणि पूर्ण असं वरून त्याच्यावर थोडंसं प्रेस करायचं. असे सर्व धोंडे आपण करून घेतलेत. आता आपण सर्व धोंडे आपले करून झालेत. आता आपण तळून घेऊयात. एक तळून बघूया धोंडा. तेल गरम झाले का व्यवस्थित. मस्त होत आहेत. आता आपण एकदम 3-4 टाकूयात. मीडियम फ्लेम ठेवायचा आणि पूर्ण सर्व तळून घ्यायचे. लाल कलर येईपर्यंत तळायचं. असं मस्त तळले जात आहेत. मस्त तळले गेलेत. आता आपण एका डिश मध्ये काढूया. असे आपले सर्व धोंडे रेडी आहेत. असे आपले सर्व धोंडे तळले गेलेत. मस्त मस्त दिसते ना गोल. ह्या अधिक मासामध्ये नक्की बनवा धोंडे. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. थँक्यू. बाय. नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की भेटू. बाय.